सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। सराईत गुन्हेगारांनी आता मोठ्या वाहनाकडे मोर्चा वळविला आहे। भर रस्त्यात रात्रीच्या वेळी चालकाला मारहाण करून ट्रॅक्टरवर चोरणाऱ्या सराईत टोळीला अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला रविवारी यश आलं आहे। आरोपीकडून 2 ट्रॅक्टर, पिस्तूल असा एकूण 11.5 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। अल्लाउद्दीन उर्फ अली इब्राहिम शेख, शकील नजीर शेख, विशाल सुनील बर्डे, अक्षय श्रीराम जमधडे, सोहेल नसीर शेख, विवेक लक्ष्मण शिंदे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवासस्थानी यांच्या शासकीय असलेल्या सागर बंगल्यावर जाणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्यावर अहमदनगर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे। शेवगाव पैठण सीमेवरील कहेटाकळी शिवारात रविवारी संध्याकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पोलीस प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने आत्मसंरक्षणपोटी गरजवंत नागरिकांना शस्त्र परवाना दिला जात आहे। परवाना मिळाल्यानंतर परवाना धारकाकडून शस्त्रे खरेदी केली जातात। जिल्हाभरात सध्या 2989 शस्त्र परवानाधारक आहेत। यामध्ये बहुतांश माजी आमदार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच व्यापारी, माजी सैनिक आदींचा समावेश आहे। लोकसभेसाठी महाविकास आघाडी ज्या 7 जागांवरून रस्सीखेच सुरू आहे त्या शिर्डीचाही समावेश आहे। शिर्डीच्या जागेवर आता काँग्रेसने दावा ठोकल्याने ठाकरे सेनेच्या संभाव्य उमेदवारांमध्ये अस्वस्थ पसरले आहे। दरम्यान 27 तारखेच्या बैठकीत यावर निर्णय होणार असून अशी माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये दिली आहे। राहुरी तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून उत्कृष्ट काम सुरू आहे। 4 बैठकांमध्ये सुमारे 1100 लाभार्थ्यांना लाभ मिळाला। ही मर्यादा व अनुदान रकमेत वाढ करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहे असे आश्वासन जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिले आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहत पुढील बातमी। नगर तालुका पर्जन्य छायेचा पट्टा म्हणून ओळखला जातो। येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो। शेतीसाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने शेती संपूर्ण पावसाच्या भरवशावर चालते, तर दुग्ध व्यवसाय भाव अभावी आणि चारा टंचाईमुळे नेहमीच अडचणीत। दूध व्यवसाय बऱ्याच वेळ शेतकऱ्यांच्या संसाराला हातभार लावत आहे, परंतु तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांचा पशुधनाला सेवा देताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे। दुचाकीच्या डिक्कीत 70,000 रुपये लांबविण्याचा प्रकार पाथर्डी तालुक्यात निवडुंगे येथे घडला। या प्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे। याबाबत भास्कर रघुनाथ कोलते यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार राम छबू शेलार, मनीषा राम शेलार या दाम्पत्याविरुद्ध शनिवारी पाथर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते आज सोमवारी 26 फेब्रुवारी रोजी विळद बायपास आणि नगर करमाळ रस्त्याचे लोकार्पण संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। नगर बायपास या 41 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 961 कोटी रुपये, टप्पा क्रमांक 1 मधील नगर ते घोरगाव या 38 किलोमीटर रस्त्यासाठी 980 कोटी रुपये, तर टप्पा क्रमांक 2 मधील घोरगाव ते जिल्हा हद्द या 41 किलोमीटर रस्त्यासाठी 1032 कोटी रुपयांच्या निधीतून ही कामे पूर्ण झाली आहेत। यामध्ये टप्पा क्रमांक 1 मध्ये 15 गावांचा आणि टप्पा क्रमांक 2 मध्ये 13 गावांचा समावेश आहे। विशेष म्हणजे केवळ 18 महिन्यातच हे काम पूर्ण झाल्याचंही खासदार विखे यांनी म्हटलं आहे। भारतीय शेती जगातील सर्वात प्राचीन व यशस्वी शेती पद्धती आहे। हीच पारंपरिक सेंद्रिय शेती पद्धती जगासाठी आदर्श ठरेल। भारतीय शेतकरी व्यापारासाठी शेती कसत नाही, जगाचा पोट भरवा म्हणून शेती करतो। आपली आदर्श संस्कृती आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं आहे। माघी पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे शनिवारी यात्रोत्सव निमित्त तसेच अश्वस्पर्धा, अश्व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। यावेळी आमदार बाळासाहेब थोरात हे प्रमुख उपस्थित असताना त्यांना कार्यक्रमस्थळी बग्गीतून येण्यात आले। बग्गीचे सारथ्य त्यांचे मोठे जावई रणजितसिंह देशमुख यांनी केले। बाळासाहेब थोरात यांचे सारथ्य करणारा रुबाबदार सारथी असाच काहीसा प्रसंग अनेकांनी अनुभवला आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।